नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, एक मोठी भरती आलेली आहे। ती भरती कशा संबंधित आहे ते आपण बघणार आहोत। बघा, सरकारी नोकरी आहे आणि 24 डिसेंबर म्हणजे आजचीच न्यूज आहे। बघा मित्रांनो, 2000 जागांसाठी भरती होणार आहे। तर त्यासाठी पद काय पदाचं नाव काय, पात्रता काय, वेतन काय, परीक्षेचं ठिकाण काय आणि भरतीचे स्वरूप काय, हे सगळे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तसेच चॅनलवर तुम्ही आपल्या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। खाली लाल बटनावर क्लिक करून त्याच्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका। तसेच इतर मित्रांना सुद्धा सबस्क्राइब करायला लावा, जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही, त्यांना त्याचे डायरेक्ट नोटिफिकेशन येईल। तुम्ही सुद्धा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला काही पैसे पडणार नाही त्यासाठी, परंतु तुम्हाला व्हिडिओ शोधण्यासाठी वेळ लागणार नाही। तर बघूया सविस्तर काय आहे ते। तर बघा, 2000 जागांसाठी भरती आहे। पदाचं नाव बघितलं तर सहाय्यक अधिकारी गट क म्हणजे क्लास 3 ची पोस्ट आहे। पात्रता काय तर कोणतीही पदवी म्हणजे त्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि वेतन आहे ते 44,900 पासून ते 1,042,400 पर्यंत त्याचं वेतन आहे। त्याच्यामध्ये कोणतेही वेतन तुम्हाला लागू होऊ शकतं। परीक्षेचं ठिकाण बघितलं तर अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या 5 ठिकाणी सेंटर आहेत परीक्षेची। एक्झाम सेंटर म्हणता येईल त्याला। तर त्याची ॲप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघूया। तर बघा मित्रांनो, ही भरती निघाली आहे ती इथं निघालेले विभाग त्याचा बघा दिलेला आहे इथं इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर काम आहे। तर हे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2020 ची एक्झाम आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द इंडियन नॅशनल्स फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ द असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 मध्ये आहे आणि त्याच्यासाठी बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर हे काम करतं। तर परीक्षेचे ठिकाणं बघितलेलीच आपण, तरी एकदा बघून घ्या। बघा, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे अशी 5 ठिकाणं आहेत परीक्षेची। थोडं पदाबद्दल बोलू आपण। पदाचं बघा काय डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट, तर नेम ऑफ पोस्ट काय तर जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी म्हणजे क्लास 3 ची पोस्ट आहे। नॉन गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अशामध्ये ते मोडतं। त्यामध्ये रँक बघा त्याचे दिलेले नंबर ऑफ द वॅकन्सीज, कशा वॅकन्सी 2000 वॅकन्सी आहेत। तर त्याच्यामध्ये यू आरसाठी म्हणजे कास्टनुसार वॅकन्सी दिलेल्या आहेत। यू आरमध्ये 989 आहे, EWS म्हणजे 113 आहे, OBCसाठी 417 आहे, SCसाठी 360 आहेत आणि STसाठी 121 अशा टोटल मिळून 2000 पोस्ट आहेत। तर लेवल 7 म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार हे पेमेंट वेतन दिलेलं आहे त्यांनी। तर ते वेतन कसं आहे बघा, 44,900 ते 1,042 1,42,400 पर्यंत हे वेतन असणार आहे, पे स्केल। दुसरी गोष्ट आणि पुढचं बघितलं तर बघा पात्रता काय असणार, पात्रताचं क्वालिफिकेशन विचारलं त्यांनी। तर ग्रॅज्युएशन असलं नाही म्हणजे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे। त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे जास्त काय असेल तर नॉलेज ऑफ कम्प्युटरचं असणं नॉलेज गरजेचं आहे, कारण ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांचं बऱ्यापैकी त्यांना कम्प्युटरची माहिती असेलच। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, रेड बटनावर क्लिक करा, तसेच लाईक करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील अशाच। तर बघा, रिटर्न एक्झामिनेशन थोडंसं बघूया आपण। त्याच्यामध्ये बघा इंटरव्ह्यू एक असणार आहे, 2 एक्झाम असणार आहेत, टायर 1 आणि टायर 2 अशा 2 एक्झाम असणार आहेत ऑनलाईन आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे 100 मार्कासाठी। तर ह्याचा आपण क्वालिफिकेशन बघूया कसं आहे क्लासिफिकेशन। तर 100 मार्काची एक्झाम असणार, त्यासाठी 1 तास वेळ असणार आहे। त्यानंतर टायर 2 असणार आहे, ती 50 मार्काची असणार, त्यासाठी 1 तास असणार आहे। ह्या दोन्ही जर परीक्षा तुम्ही पास केला तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन पक्का होऊन जाणार आहे। तर त्यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत, 5 पार्टमध्ये असणार आहेत त्यामध्ये क्वेश्चन। त्यामध्ये असणार जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर न्यूमेरिकल्स, इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज आणि प्रत्येक 4 मार्कापैकी 4 जर चुकले तर ते 1 मार्क निगेटिव्ह होणार, म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टीमसुद्धा याला लागू होते। तर परीक्षा फीबद्दल बोलायचं म्हटलं तर एक्झामिनेशन फी दिलेली आहे। तर एक्झामिनेशन फी कशी असेल बघा, तर 2 एक्झामची फी मिळून कशी असणार आहे, 500 रुपये फी असणार आहे आणि 100 रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे एक्झामची। आणि ती बाकीच्या ST आणि SC सोडून सगळ्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे। SC आणि STच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये भरावं लागणार आहेत। 100 रुपयाची जी फी आहे तर त्याच्यामधून त्यांना एक्झामिशन मिळालेलं आहे। महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला डेट बघून घ्या एकदा, डेट्स कशा आहेत फॉर्म भरायचे। तर ओपनिंग डेट ऑफ द ऑनलाईन रिक्रुटमेंट आहे 19 तारखेपासून डेट चालू झालेलं आहे आपलं ॲप्लिकेशन फॉर्म। त्यानंतर क्लोज डेट किती आहे तर 9 जानेवारी क्लोज डेट आहे, 9 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल। तर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ द फी थ्रू द SBI, फी लास्ट दिवस कधी आहे तर तो आहे 12 जानेवारी फी भरण्याचा बँकिंगसाठीचा। तर ही माहिती पूर्ण बघून घ्या। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काय कळालं नसेल किंवा अडथळा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करू मित्रांनो।